नको पप्पा हे मला वाटत नाही तिथं जात असतं तर काय होत नसते याला ह्याचं तोंड सहा आहे तर दुसरं खाली आहे ते तोंड काय तोंड एक तिकडं आहे पण काय गरज नाही पप्पा राम द्या इका तुम्ही घेऊन जाऊ न्यायचा इकडा खावा काय बी करा जाऊ घेऊन पप्पा पण 7-8 कोंबडे दिले ते एवढं काय करायचे काय असू दे असेल ते असेल बाहेर घरी तर नको गावाला कोंबड गावाला तिकडे घर काय उपाय देऊ नका आम्हाला घेऊन जा ताप नको तुझा घेऊन जा असं कोंबडं बारकाई तुम्ही मोठं एवढं काय तुझी घेऊन जा घेऊन जा घेऊन कळतंय किती मोठं कोंबडं आहे काय सुद्धा होत नाही जाते त्याला कोण होत नाही आवाज गेल्यावर आपलं जाळे टाकून गेल्यानंतर गेले त्याला काहीतरी घालू चला मागे ती कॅरेट घेऊन बस तर सकाळी पप्पा आलतं नुसतं मला म्हणतात चल पाठीशी तुला संध्याकाळपर्यंत घालवतो मग आली मी आणि आल्यानंतर आता म्हणते चल आता अजून तुला माघारी घालवतो कोंबड्यासाठी बघा एवढा कुठं केला या 6 का 7 कोंबडा इथे ह्यात मोठ्याच्या मोठा तर बघा बहिण अशा आई बाप्पाचं प्रेम आपल्या लिकीवर असते तर 6-7 कोंबड्या लिकीला दिल्यात या आता जर ही समजा जर कोंबडा एक वाटी विकायचं म्हणलं तसं पण 3-4 हजार रुपये सहज होते या आता बघा आई म्हणते नको आता ही कोंबडी पण नाही व्हाय बाई अंडा घालते म्हणायला आला सांभाळून काय उपयोग तर काय की खा नाही तर आम्हाला काय सांगून कुठे घेऊ तसंच ठेवू आहे ह्याला नुसतं बघत बसू का कोंबडा इथं कोंबडा असू दे ना तिकडे काय तुला एकू वाटलं एक खा वाटलं खा तुझं कोणचं कर असं असतं आई बाप्पाचं प्रेम आपल्या लेकीबद्दल कामानं पण जरा वैतागली ती ताण पडला होता पप्पा म्हणलं चल जरा तुला पण बरं वाटेल आणि दुसरं पण एक काम बहिणीनं होतं ते पण काम केलं आणि आता जायच्या टायमिंगला नेमकं ह्या बाई बांधया आई बापाची माया अशी असते लेकीसाठी लेकीच्या म्हणजे लेकीकडे जीव पडतो आईचा बापाचा आपल्या आई बापाच्या माघारी म्हणते ते की काय खरं नसतं पण एवढं पण आहे आई मग ती सगळं आई बाप सारखं नसते अगं आई आई ती आई असते बाप असते एखाद्याला आई बाप्पाचं काय घालतात आता आम्हाला आई बाप नाही काय तुला मागावं आई तर न्यायचा की परत मला अशा करायची परत करायचं कोणाच्या आम्हाला आई बाप नाही तर आम्हाला ध्यान होतंय पावला तरी त्यांच्या आई बाप्पाचं आम्ही काय करायचं हा आम्हाला बी आई बाप असतं तर तुझ्या परत पुढे जास्त मारते बांधलंय जुगाड तर कसं लावलं काय करायचं गाडीवर मागे घेऊन बस पाय सोडायचं गाडीवर बसायचं घेऊन मस्त पैकी मध्ये बापायचं नुसतं कॅरेट धरून मागं तुझ्याकडे पाय टाकून बघू दे मला काय झालं काय करत नाही मध्ये गाडी तुला उचलून तर घेऊन जायचं आता ही काय करा तुम्ही आधी गाडीवर ठेवा पुन्हा मग गाडी चालू करा काय तर बाहेर आणतो त्या तिथवर तिथून उचलूची ना बरं तुम्ही बसा गाडीवर मध्ये ठेवते मग घे बसा तिला येऊन जाऊन तिला गाडवू द्या आपलं अर्धी सकाळचं काय आला तुम्ही आता कोंबडं द्यायचं तो म्हणताना घेऊन आला तिला मी सांगितलं म्हणून चला बाहेर घ्यायचं ना हा बाहेर घेतली तरी काय नाही गेलं ते पप्पा काय आणलं ते अगं ती कोंबड्याला न जाता कोंबडे घेते ते म्हटल्यावर दिले ते असू दे मला वाटतंय ह्या बाई आता कसं आहे तिकडे तर मुलगाचं बोका आहे तर मुंसा आहे ते माझ्या जाळी पुरी पडायला लागली म्हणून तुला कोंबडे दिले ते कविता नाही तर कशाला देते ही जी जाळी अपुरी पडली म्हणून मला कोंबड्या द्यायला लागली या जाळीत जागा असतं तर कशाला हिने तर मला कोंबड्या दिली असते माझ्याला काय झालं बघा आधी अशी म्हणते परत अशी म्हणते पटतंय का तुम्हाला अजून किती कोंबड्या आहेत बघ एवढी कोंबड्याच बसून जाते माझ्या जाळी म्हणून तुला दिले तिने लय केलं त्या कोंबड्या हायच्या मुलकाच्या गावातलं घर असल्यामुळं आता लय तर अडचण होती खपना त्यामुळं म्हणते ह्या जाऊ काय तुला करायचे कर खा एक काय करायचे कर आता दिल्या तर सांग परत अजून 6 देते म्हणते असं 12 कोंबडा मला द्यायला लागली कोंबडा पण मोठ्याच्या मोठा आहे तो बहिणीनं बारका नाही तर हिला म्हणलं 1 महिना कसं तर सांभाळा आकाड पैसा मुलका चालतोय कारण की आकाड महिन्यात मरी मिळायला लक्ष्मी यायला आपल्या मसोबाला रानात असते तर ती
त्यांना कोंबडं लागतातच. महिनाभर सांभाळ म्हणलं नाही बाया म्हणजे महिनाभर म्हणजे एक दिवस कोंबडं जाळीत खपनात नुसती अशी दाटण झाली जाळीत घेऊन तुझी तू न्या जा. नाही तो नेला अच्छा तर मी जाईल तेवढं इकून टाकणार आहे फुकट पासून म्हणली. म्हणून शिवाय म्हणलं चला काय असेल ते असेल म्हणलं. पप्पा म्हणते तर म्हणल्यावर मग मी आपण मग मी आबूची पाठी देते. हा? तेवढं मला होत्याला कोंबडा पैसे होत्याला 4 फुकट बसले दिवस तर 4 पैसे तर होत्याला नाही तर ही महिना संपल्यावर खाया पिया तर लेकरा बाळाला होईल. म्हणून मी पण म्हणलं पप्पाला या म्हणलं अगं खाया तर होईल की खोलल्या महिन्यात. वय बाया तुझ्या नातूच निघालते खाया बाबा घरात म्हणून म्हणलं मोठा आहे का ग जीव चुटू तिचा जीव करतोय कसं 500 550 600 कोंबडा देऊ म्हणते. मोठ्याच्या मोठं कोंबडा आहे सांभाळला इतके दिवस त्याला पैसे होईना तर ही का नाही पण पोराला तिथे राहून दे. एवढा महिना संपले की शेजारी खातो आम्ही पोरांना पण खाऊ ना महिना त्यांनी पण पाळला या महिन्यात खात नाही ती. एक महिना त्यांना खायच नाही त्यामुळे लयच त्यांची अडचण उठली. जीव लावलेलं कोंबडं कापू वाटत नाही. जीव लावलेला कोंबडा कापू वाटत नाही तर हिचं म्हणणं नाही असं आहे. लहानाचं मोठं करायचं ना आपण कापून त्याला काय असतं या? बरं चल उचल कॅरेट चरशीने आहो. उचल कॅरेट चल जाऊ दे चल. धरा की, बघा बसून तू बघा तिकडं हा जायचं काय हा चला चला आता झाल्याच मग. चल. बघा कसं ठेवायचं. नाही, पप्पा कुठं नाही आता 2 कोंबडा कमी काय करायचे. नाही इथं बसा येतं तुला. अयो पप्पा आता जास्त रास्तच आहे बघा. असं तुम्ही बघतो टाकी जरा मोठं. रंगामाट सुटणार आहे माझ्या साडीवर. दुईकडं काय नाही साडी गरल्याबद्दल हा? 4000 गेलं तर साडी 1000 रुपये दुसऱ्याला नीट होते 10 रुपये 4000 होते ना कोंबड्याचं. सजासजी. हा? आता पप्पाने सांगितले कोंबडी खायला काय बोलणं आता मला. काय बी करता काय हा? मला म्हणते कोंबडी विकू नको पोरासीनला कापून खा काय खायला खा बघ. कापून घाल तू खा. अरे, हा? काय बी कर आता तुला दिलेलं मी एक वट विकून टाकणार बघ कोणी त्याला राखत बसायचं 1 महिनाभर पैसे करून किती आता मी रुपये पण पप्पा देणार ना. एक गेली ठेवू कुणाचा तुला बाप नाही घेतलं ते का कुणाचा बाप कुणाची आई अशी आहे का हा? विकीला जाऊन आणायचं परत कोंबड घेऊन शिना सोडायला जायचं परत अजून नशीब लागतं अशी आई बाप बेखाय. आई बाप पण चांगला आहे तर भाऊ पण चांगला आहे. खरंच माझं नशीब इतकं चांगलं आहे नशिबात सगळं काय ते चांगलं आहे. वाईट वाटतंय भाऊ पण काय आता असते. चला म्हणावं त्यांना तिकडे लागले तर झाडं झुडपं बांधायला पप्पा दिवस मावळायच्या चला नाही तर मी परत रात झाल्यावर नाही येऊ उशीर देणार. झाला तर त्यांना येऊ देऊ नको. नाही येऊ देत सकाळी येते मग. हा आणि नाही तर घरात सोडलं का नाही माघारी येतं तर म्हणते नाही, तिथं नाही, पोरं आहे ती पोरांच्या आजीनं लगेच माघारी येते तर थांबत नाही. अंधार झाला तर पाठवू नको राहू. ती वाजते ती गाय अशी का उन्हाळी कशी करते ती कसं केलं हो गो आमची नाही ती आहे, घरी आहे ती नाही ती तशी करत नाही ती. हा धनाचा वळ येते जरा ही बघ ती कशी करते ती. हा लयच त्यांची नरडी वाजायला लागली तू. नाही आता आशीर्वाद हवा गार लागती. आता गाडीवर बसल्यावर हवा मस्त गार लागल. आता काय ऊन बी खाली झाले त्यामुळे आता तोंडात काटायचं. आता मी तर जेवण केलंय तिथनं आता गुरुवार सोडलाय आता घरी गेल्यावर काय स्वयंपाकाची भानगड नाही. ज्योतीचा फोन आलता काय स्वयंपाक करून पोराशींना खायला ही घातलंय निवांत तुम्ही या म्हणजे ती सगळं मागचं बघते त्यामुळे काय टेन्शन नाही. आज बिंदास्त म्हणलं होतं बघा जरा निवांत राहायचं पण पप्पा आल्यामुळं सगळं काय नियोजन केलेलं होतं ते सगळं फिसकटलं. पार्सल ही पॅक करायची होती पण 2-3 दिवस झालं ह्याच राड्यात आहे. आता उद्यापासून नवीन तयारी जोमानं चालू करायची आपल्याला केल्याशिवाय काय चालणार नाही. पण हिने बघा ही गडबड केली मुलकाची तर चला आता जाऊया घरी. उशीर व्हायला लागलाय वारं कावर सुटायला लागलाय पाऊस पाणी आला तर लय मोठा घोटाळा होईल त्यामुळं आता लवकर जावं लागतंय आपल्या खिलारवाडीला.